नमस्कार. सांगली लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे. 7 मे रोजी मतदान झालेलं आहे. सांगलीमध्ये तिरंगी लढत होत आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे संजय काका पाटील आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रहार पाटील आहेत आणि बंडखोर म्हणून काँग्रेसचेच विशाल पाटील आहेत. तिरंगी लढत होत असताना काँग्रेसचा असंतोष पहिल्यापासून प्रकट झाला आहे. काँग्रेसचं म्हणणं सांगली जिल्ह्यातील असं होतं की महाविकास आघाडीतील घटक पक्षानं म्हणजे शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये चर्चा न करता सांगलीची जागा परस्पर जाहीर केली. वास्तविक पाहता आता मागे काय झालं हे सांगण्यापेक्षा सध्या काय घडतंय हे सांगणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं. विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. भारतीय विद्यापीठाचे प्रमुख आहेत. माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे चिरंजीव. वास्तविक विश्वजित कदम यांना एक राजकारणाची, सामाजिक कारणाची आणि शैक्षणिक क्षेत्रातील काम करण्याची एक थोर परंपरा आहे. वास्तविक पाहता गत काळामध्ये आम्ही विश्वजित कदम यांच्या भूमिकेबद्दल सांगलीचा आग लाव्या असा एक व्हिडिओ केला आणि विश्वजित कदम जे काय सांगली जिल्ह्यामध्ये भूमिका घेतात राजकीय त्याबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वजित कदम यांची समजूत घातली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा प्रचार करण्याला सांगितले. त्या चंद्रजीत पाटील यांच्या प्रचाराच्या दरम्यान अनेक ठिकाणी दिसले. त्यांनी प्रचार सभा घेतल्या, आव्हान केले, पदयात्रा काढल्या, कोपरा सभा घेतल्या. मात्र नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे आणि महाविकास आघाडीचा पहिला गद्दार कोण असेल तर तो विश्वजित कदम असे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. कारण पाटील आणि कदम यांचे संबंध चांगले असतात आणि पाटीलांना नेहमीच कदम मदत करतात हे 4 जून रोजी आपल्याला कळेल असे विधान केल्यामुळे वास्तविक पाहता सांगली जिल्ह्यामध्ये विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केलं असेल त्यांनी जाहीररित्या सांगितलेला एक व्हिडिओ आपल्या हाती लागलाय, तो ऐका. मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात ही तुम्ही सांगितलं. कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातं आहे. कदम पाटीलच्या पाठीमागे, कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त 4 जूनला कळेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कारण विश्वजित कदम यांना अनेक क्षेत्रातील परंपरेचा जो काही संस्कार झाला या संस्काराच्या विरोधात त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे. महाविकास आघाडीची मोठ बांधण्यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले. त्याला बऱ्यापैकी आत्ताच्या लोकसभेमध्ये यश येईल असे चित्र असताना या महाविकास आघाडीला गालबोट लावण्याचे, ह्या महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे आणि या महाविकास आघाडीला आपल्याच एका सहयोगी पक्षाच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या विश्वजित कदम यांनी नको ते कृत्य करून जाहीर कबुलीच दिली आहे. आता 4 जून रोजी जर का विशाल पाटील निवडून आले तर विश्वजित कदम म्हणतात त्याप्रमाणे ते काँग्रेसला त्यांनी मदत केली हे स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीचे संजय काका निवडून आले तर विश्वजित कदम यांनी नक्की कोणाचे काम केले, कशासाठी काम केले याबाबत वेगळे विश्लेषण आपल्याला करावं लागेल, ते आम्ही निश्चित करू. मात्र महाविकास आघाडीला पहिला गद्दारीचा कलंक हा विश्वजित कदम यांनी लावला हे त्यांनी एक जाहीररित्या वक्तव्य करून स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद.